नमस्कार मंडळी, मी सुरेखा. तर आज मी बनवणार आहे स्वीट डिश, झटपट होणारी अशी. ती म्हणजे रबडीदार अशी शेवयांची खीर बनवणार आहे. अगदी झटपट होते. कोणी पाहुणे आले ना, तर पटकन होणारी स्वीट डिश आहे शेवयांची खीर. चला आपण त्याची सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलंय. 1च चमचा घेतलाय. ते गाईचं, म्हैसीचं कोणतंही चालेल. त्याच्यानंतर मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार असे त्याचे बारीक-बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि खमंग असे त्या तुपावर परतून घ्यायचे आहेत आपल्याला पहिला. आणि नंतर परतून झाले ना, की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. बघा आणि तूप थोडं उरलेलं आहे. तर त्याच्यामध्ये शेवया घालायच्या आहेत आपल्याला. ह्या 1 कप शेवया आहेत. तर त्या आपण छान अशा परतून घ्यायच्या आहेत. गॅस जास्त मोठा नाही करायचा आहे. गॅस एकदम स्लो करायचा आहे, नाहीतर करपून जाणार. त्याच्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण परतून घेतलेले ते घालायचे आहेत. आणि इकडे मी आता दूध घालणार आहे. तर हे दूध तापवलेलं दूध आहे. कच्चं दूध घालू नये, नाहीतर काय होतं आपली खीर ना फाटण्याची शक्यता असते. तर हे अर्धा लिटर दूध आहे. तर मी सगळं दूध घालून घेते त्याच्यामध्ये. आणि 1 वाटी साखर. मी एका वाटीला थोडी कमी घातले. आणि तुम्हाला जरा जास्त गोड पाहिजे असेल, तर तुम्ही 1 वाटी भरून साखर घाला. म्हणजे आपली गोडीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवावे. त्याच्यानंतर केशर दुधात भिजवलेलं होतं, ते घातलंय मी. वेलची पावडर. केशर नसेल तरी चालते. नुसती वेलची पावडर असेल ना, तरी पण चालते. त्याच्यानंतर 10 मिनिटं आपल्याला उकळी येऊन द्यायची आणि जे बाजूला असं साई पकडते, तर ती पण आपल्याला असं बाजूला करून असं त्याच्यामध्ये घालायची आहे खिरीमध्ये. आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे. आणि ह्याच्यामध्ये मी कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर असं काही सुद्धा घातलेलं नाही. घट्ट अशी रबडीदार अशी खीर आपली तयार होते. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा.